नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्याकडे खास गप्पा मारायला आलेली आहे खास सेलिब्रिटी क्रांती रेडकर आपल्या सोबत आहे. क्रांती, खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच नीलिमा. आज खूप लुटायचं आहे आपल्याला, मजा लुटायची आहे आणि खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि क्रांतीला तुम्ही फोन करू शकता. आमचा नंबर लिहून घ्या, 02266899263 या नंबरवर फोन करा. आम्हाला प्रश्न विचारा, तुमच्या मनातले जे काय आहेत विचार ते सगळे आम्हाला विचारा. क्रांतीला काय शेअर करायचं हे आम्हाला नक्की विचारा, आम्ही वाट बघतोय. आणि क्रांती अत्यंत छान सिनेमा भेटीला आलेला आहे, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी. आणि अत्यंत धमाल व्यक्तिरेखा आहे तुझी. आणि काहीतरी मस्त, काहीतरी एक छान एन्जॉय करता येईल असं काहीतरी पाहायला मिळेल अशी नक्कीच आशा आहे. तर त्याच्यामुळे या नव्या सिनेमाबद्दल काय सांगशील? एकतर खूप आनंद आहे, कारण की गेले सगळे सिनेमे जे माझे आले, मर्डर मिस्ट्री किंवा शुगर सॉल्ट आणि प्रेम, त्यानंतर जे काही खो खो म्हणा, ते सगळे मल्टी स्टारर होते. आणि आता इतक्या दिवसांनंतर एक सोलो फिल्म येणं, आणि ते पण सुबोध भावे बरोबर. सो ही खूप चांगली गोष्ट होती माझ्यासाठी एक कलाकार म्हणून. आणि त्या उपर जाऊन रोल इतका ऑथर बॅक्ड होता की आज मला जेव्हा ट्विटर किंवा फेसबुक सोशल मीडियावर इतकी लोक जेव्हा सांगतात की नाही यु नो तुमचं काम खूप आवडलं आणि तुम्ही एक सरप्राईज पॅकेज आहात मॅम, तुम्हाला असं कधीच बघितलं नव्हतं, तेव्हा खूप बरं वाटतं ग. कारण की ना खूप आर्टिस्ट म्हणून आपल्याला खूप काम करायचं असतं आणि मग ते लोकांसमोर येत नसतं, तर त्याचं खूप दुःख असतं. पण आज मला खूप बरं वाटतंय की केके वर्सेस केके आली आहे. नक्कीच शुक्रवारी कालच आलेली आहे आणि आज शनिवार आहे, त्यामुळे तू अशी मस्त मूड मध्ये पण आहेस, कारण अत्यंत छान रिव्ह्यूज आणि फुल छान सगळा एक आनंद आहे. आणि तो आनंद सेलिब्रेट करायला तू खास आमच्या सोबत आलेली आहेस, त्यामुळे अर्थात मजा आहे. फोन यायला सुरुवात झालेली आहे, मला वेळ कमी मिळणार आहे असं दिसतंय मला. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. हा, बोला. विविध प्रकारची मिमिक्री करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली व तुम्ही तुमच्या आवाजाची मिमिक्री करू शकता का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी याची गाण्याचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का व ते गाणं तुम्ही सादर करू शकता? माझ्या मनातले प्रश्न त्यांनी विचारले. मिमिक्री तर व्हायलाच हवी आणि आम्ही आतुर आहोत. ट्विटरहून सुद्धा मला प्रतिसाद हाच मिळाला की नाही, काहीतरी एक मिमिक्री व्हायला पाहिजे. मला मिमिक्री सगळेच करायला सांगत असतात, जिथे जाते तिथे करायला सांगतात. आणि आता असं वाटतं की अरे देवा, मी त्या शो मध्ये का केली मिमिक्री की आता मला सगळीकडे करावी लागते. बट येस, मिमिक्री करायची कल्पना कुठून आली तर मी खूप आवाज काढते, माझ्या आतमध्ये खूप आवाज आहेत. आणि मी माझ्या आईशी वेगळ्या आवाजात बोलते, बाबांशी वेगळ्या आवाजात बोलते, बहिणींशी वेगळ्या आवाजात बोलते. तो त्यामुळे ना मला कोणाचाही आवाज ऐकला की तो कसा काढावा ह्याचा एक लहानपणापासूनच ही आवड आहे. येस, एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आय थिंक जे फेवरेट होते किंवा जे सिनेमे मी अनेकदा बघितलेले, पूर्वी VHS यायची ना, तर तेजाबची आमच्याकडे होती, मैंने प्यार कियाची होती, ते खराब होईपर्यंत ते सिनेमे बघितलेले. सो मी आज मैंने प्यार कियाची भाग्यश्री तुम्हाला करून दाखवते. ती म्हणते, देखो तो हमारे हाथों की मेहंदी कैसे रची है, नाराज हो, बात नहीं करोगे तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ कहें? चलो फिर भी हम कह ही देते हैं, आई लव अभी मूड नहीं है. क्या बात आहे. खरंच क्रांती, खूप मजा आली. खरंच भाग्यश्री समोर बसली असं वाटतं. आणि अर्थात तू पुढचं जे काय म्हणलीस ते प्रेक्षकांना ऐकायची इच्छा होती फार. येस, खूप इच्छा होते. आणि बट लुटला बद्दल ते म्हणतायत. लुटला हे गाणं सध्या टॉप 10 मध्ये आलेलं आहे आणि गायलंय, म्युझिक कंपोजिंग आहे, म्हणजे कॅन यू बिलीव्ह अल्बम झालेला आहे. एक्झॅक्टली. म्हणजे माझ्या स्वप्नातही मी विचार केला नव्हता की मी गायलेलं गाणं कधीतरी टॉप 10 मध्ये येईल, पण ऑफकोर्स ते आलंय. तर त्याच्या त्यांना 2 लाईन्स ऐकायच्या होत्या. काळजाचा ठोका चुकवून सायरन वाजतो, खिशात नाही दमडा जीव हा झुरतो, हे आडून आडून धरून मोका, लपून छपून मारून चोका, बिन पाण्याचा धुतला, याला लुटला 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 लुटला, मला लुटला 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 लुटला. क्या बात आहे क्रांती, खरंच अमेझिंग. म्हणजे तू गाताना सुद्धा काहीतरी अजूनच एक वेगळाच आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. वेगळा आवाज आहे. कॉम्प्लिमेंट तुला आले असतील. अगं मी सुरुवातीला माझ्याच आवाजात गात होते, नंतर मला वैशालीने ऐकून घेतलं, बरं हा आवाज
आवाज वर्क होत नाहीये ह्या गाण्यासाठी, कारण की ह्याला ना एक रस्टिक फील आहे ह्या गाण्याला, खूप आणि धतिंग गाणं आहे. तर ती म्हणाली, तिने एक आवाज मला काढून दाखवला, तर मला काहीतरी अशी अपेक्षा आहे तुझ्याकडून, असं काही होऊ शकतं का? मग मी तिला म्हणाले काजाचा ठोक, हाच हवा आहे आणि आपण असंच रेकॉर्ड करूया. असं त्यांनी जस्ट वर्क आउट. नक्कीच तुझ्या आवाजाची जादू आहेच आणि ती आता गाण्यातून सुद्धा झिरपायला लागली. थँक्यू. आणि सुबोध आणि उत्तम साथ दिली, त्यामुळे कुडोस फॉर सुबोध ऑल्सो. ऑफकोर्स. आणि सुबोध सोबत काम एकत्र, त्याच्यामुळे अर्थात तुम्ही वाट बघवतात दोघंही, जसं आपण आधी बोललो होतो. तर अर्थात तो अनुभव एक फारच मजेशीर असेल. कसा होता? सुबोध हा एक उत्तम बॅट्समन आहे असं मला वाटतं, कारण की एका उत्तम बॅट्समनला जे यावं लागतं की स्वतःचा उत्तम बॉल आला की त्याला बॅटिंग करणं, आणि जेव्हा दुसरा बॅट्समन बॅटिंग करतोय तेव्हा त्याला उत्तम साथ देणं. त्यामुळे सुबोध हा कलाकार असा आहे ज्यांनी अगदी खंबीरपणे माझ्या पाठी उभी राहून माझी साथ दिली मी काम करत असताना सिनेमामध्ये. मग तो ट्रक चालवण्याचा सीन असू दे, पाण्यात उडी मारायचा सीन असू दे, सापासमोर डान्स असू दे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्याचा मला सपोर्ट होता, कारण की ट्रक मी चालवत होते पण बसलेला तो स्वतःचा जीव हातात घेऊन. ओके. त्याच्यानंतर पाण्यात उडी मी मारलेली, पण त्या मुलीला वाचवायचं होतं, तिला वर काढलं त्यांनी. किंवा सापासमोर डान्स करायला मी घाबरत होते, तो बिंदास होता, त्यांनी मला खेचून पुढे आणला चालू टेक मध्ये आणि सांगितलं यू डान्स नाव, चालू आहे टेक, कॅमेरा इज रोलिंग. सो आय थिंक असा कलाकार जेव्हा आपल्याला बरोबर सपोर्ट नेहमीच होता. यू सेड इट. आणि इनफॅक्ट सुबोधची आणि माझी फिल्म अजून एक येते आहे, ती ह्याच्या आधी शूट झालीये, ती आता येऊ घातलीये, पण त्याच्या आधी ही फिल्म आली, त्यामुळे एक मैत्रीचं नातं आहे आमचं. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा एकत्र बघायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्या सिनेमाची वाट नक्कीच बघणार आहोत आम्ही. पुढचा फोन आलेला आहे, रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार क्रांतीजी. मी आपला प्रथम पासून चाहता आहे. आपणास प्रत्यक्ष भेटलेलो आहे आणि त्यामध्ये आपल्या स्वभावातला, व्यक्तिमत्वातला नम्रपणा आणि निगर्वीपणा मला जास्त जाणवला. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की आपलं नृत्य आणि अभिनय यामध्ये सर्जनशीलता आपण कशा प्रकारे शोधता, आणि दुसरं असं विचारायचे की तुमच्या एका आदर्श प्रेरणादायी अशा मान्यवर अभिनेत्याने, कलाकाराने तुम्हाला दिलेली दाद जी तुम्हाला लक्षात राहिली आहे ती मला ऐकायला आवडेल. धन्यवाद. अभिनय आणि नृत्याचा पहिला प्रश्न त्यांनी, ही सर्जनशीलता कशी जपता एकत्र? अभिनय मला ऑब्व्हियसली, मी ऍक्टर आहे त्यामुळे अभिनय मला आवडतोच करायला, आणि आर्टिस्ट म्हणून काही केलं नाही तर मला कसं तरीच होतं. आणि मला असं वाटतं की डान्स हा प्रकार जो आहे ना, तर मी इनिशियली भरपूर आयटम सॉन्ग केले, बॉलिवूड फ्लिक डान्सेस केले आणि खूप उडती गाणी केली, आणि एका पॉइंट नंतर मला असं वाटलं ना त्यात कुठेतरी ठहराव आला पाहिजे, कुठेतरी आपली ओळख फक्त ही न राहता एक कलाकार म्हणून झाली पाहिजे. म्हणून मी खूप कॉन्शियस डिसिजन घेतला की मी स्टेज शोज खूप कमी केले. त्याच्यामुळे फार महत्त्वाचा निर्णय असतो आणि फार कमी जणांना जमतो. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे ना माझी ऍज अ कलाकार ग्रोथ होत गेली. येणारे आता जे सिनेमे आहेत, किरण कुलकर्णी आहे किंवा करार आहे किंवा ट्रकभर स्वप्न आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ऍज अ आर्टिस्ट म्हणून दिसेल, आणि ती माझ्यासाठी खूप महत्वाची ओळख होती करून देणं. आणि राहता राहिला डान्सचा प्रश्न, तर मी कथ्थक शिकते सौ सोनिया परचुरेंकडून, आणि ह्या वर्षी माझी मध्यमा होईल, त्याच्यानंतर उपांत्य विशारद होईल. सो पुढच्या 3 वर्षानंतर होपफुली मी गॉड विलिंग आणि माझ्या गुरुच्या आशीर्वादाने कथ्थकचे परफॉर्मन्सेस प्युअर क्लासिकल करू लागेल. हे रंगदो लाल झाला हो, म्हणजे विचारूच नको. सो मला असं वाटतं की नृत्यावरचं प्रेम माझं कधीच जाणार नाही, हे अजून क्लासिकल वे मध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि उरलेला प्रश्न ह्यांचा की कुठल्या कलाकाराकडून तुम्हाला जी दाद मिळाली ती चांगली आहे. मला असं वाटतं मर्डर मिस्ट्री पाहिल्यानंतर दिलीप प्रभावळकर मला म्हणाले की मला ह्या अख्ख्या सिनेमात तू सगळ्यात जास्त आवडली. आय थिंक ते स्वतः त्या सिनेमात होते, आणि दिलीप प्रभावळकरांकडून ही दाद मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि सुरेश वाडकरांचा एकदा मला फोन आलेला, आणि माझा एक अवॉर्ड फंक्शन मध्ये त्यांनी एक ऍक्ट पाहिलेला जिथे मी अनेक ऍक्ट्रेसेसचे डान्सची मिमिक्री करत होते. फार धमाल होता तो शो, म्हणजे आम्ही हसून हसून वेडे झालो होतो. तर त्यांचा त्याच्यानंतर मला इंडियात आल्यावर फोन आलेला की मी एक तुझा फॅन बोलतो आहे, आणि म्हणलं हॅलो कोण? मी सुरेश वाडकर बोलतोय, चाहता आहे तुझा, खूप चांगलं काम करतेस तू, गॉड ब्लेस यू. तर अशा लोकांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपण आहोत. क्या बात आहे. आणि अजूनही तू नवीन नवीन काय काय शिकतेस, आणि हे लर्निंग सुद्धा चालू आहे, त्यामुळे हे कळल्यावर अजून एक छान वाटतंय. आदर अर्थात वेगळा असतो. गप्पा चालूच राहणार आहेत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ क्रांती रेडकर.
टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहे क्रांती रेडकर. त्यामुळे धमाल गप्पांची मैफिल तर रंगतच आहे आणि छान छान फोन सुद्धा येत आहेत. फोन थांबलेले आहेत त्यामुळे मी थेट फोनकडे वळते. डोंबिवलीहून फोन आहे भारत वावळ यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार क्रांती. नमस्कार. खरोखर मराठी नाटके, मराठी सिरियल्स आणि मराठी चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका तू करतेस आणि त्याचप्रमाणे कॉमेडी तुला तर अतिशय चांगलं जमते. मला खूप खूप आवडते. माझा प्रश्न असा की एखाद्या चांगल्या हिंदी चित्रपटामध्ये चांगल्या भूमिकेची तुला जर ऑफर आली तर तू ती स्वीकारशील का? त्याबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की तू निर्मिती क्षेत्रामध्ये तुझी उतरण्याची तयारी आहे का? धन्यवाद. हो, डेफिनेटली हिंदीमध्ये काहीतरी चांगलं आलं तर कोणाला नाही करायचंय. ऑफकोर्स मला पण करायचंय. त्याच्यात अनेक गोष्टी मॅटर करतात की कोण डिरेक्टर आहे, कोण प्रोड्युसर आहे, काय रोल आहे. तर त्यांना कदाचित हे माहित नाही की तू हॉलिवूडमध्येही काम केलेलं हो, बट येस, ऑफकोर्स येस आहे त्या क्वेश्चनला. आणि निर्मिती क्षेत्रात हो लवकरच पदार्पण करेन, पण आय विल स्टार्ट विथ टीव्ही. सिनेमांपासून नाही, एवढ्यात तरी नाही सध्या. आणि छान छान रोल मध्ये आम्हाला तुला बघायचं आहे. पुढचा फोन आहे वाशिमहून प्रमोद पवार यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार क्रांतीजी रेडकर. किरण कुलकर्णी वर्षाचे किरण कुलकर्णी हा चित्रपट आधी का पहा, हा माझा पहिला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही मला खरं तर नृत्याबद्दलच प्रश्न विचारायचा होता, पण तो माझे मित्र कुडाळकरांनी तो प्रश्न विचारला. तर आम्ही असं ऐकलंय की माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांचा तुम्ही चांगल्या करण्याकरता ते आम्हाला ऐका प्लीज. त्यांचे बरेच प्रश्न होते. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी किरण कुलकर्णी का बघावा, काय काय एक्साइटमेंट आहे त्यांना. ऑफकोर्स ह्यासाठी बघावा कारण की मला वाटतं की जीवन जगण्याचं एक सार खूप शॉर्ट आणि स्वीट पद्धतीने ह्या सिनेमात सांगितलं आहे. तुम्ही काय करता ह्याच्यावरून तुम्ही माणूस कसे आहात हे आपण नाही ठरवू शकत. कधी कधी एक खूप नोबल प्रोफेशन असतं, म्हणजे तो डॉक्टर असेल पण माणूस वाईट असेल, आणि कधी कधी एखादा गुंड असेल पण माणूस जाम दिलदार असेल. तर कधी काही होऊ शकतं. तर एक चोर आणि तिचा विक्टिम जेव्हा एकमेकांसमोर येतात आणि त्यांच्यामध्ये काय केमिस्ट्री होते किंवा त्यांच्यामध्ये काय संवाद होतात आणि ती गोष्ट कशी उलगडत जाते आणि एकमेकांचे लाईफस्टाईल्स ती लोक कसे स्वतःचे म्हणून घेतात, ही गोष्ट आहे. अप्रतिम ह्याची सिनेमॅटोग्राफी झालेली आहे. सुबोध आणि माझ्या केमिस्ट्रीची चर्चा आहे, त्यामुळे त्यासाठी तुम्ही पिक्चर बघू शकता. एक हलकी फुलकी छान रॉमकॉम बघायची असेल तर नक्की किरण कुलकर्णी पहा. त्यांना उत्तर मिळालेलं आहे आणि अजून बरीच उत्तरांची आम्ही वाट बघतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ क्रांती रेडकर. तुला माझे फक्त पैसे नाही वापरते. वेलकम बॅक टू सेलिब्रिटी टॉक टाइम. आपल्यासोबत आहे क्रांती रेडकर आणि क्रांती. किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या सिनेमाबद्दल तर आम्ही छान छान काय काय ऐकतोय, पण ते ट्रक चालवण्याची जरा गंमत आहे ती फारच इंटरेस्टिंग आहे. तर त्याबद्दल पुन्हा काही सांगशील का? ट्रक पेक्षा मला असं वाटतं की सापाचा जास्त इंटरेस्टिंग होता ते. अगं कारण की तो साप जो होता तो आय थिंक तो खूप वेळ आत होता त्या पिशवीमध्ये, तर तो खूप चिडलेला आणि तो शॉर्टच येईना. तो आपला फुसकारे मारत होता आणि मला ना वाघासमोर उभं करायला बी फाईन, पण सापासमोर नको, कारण मला ते कसं तरी वाटतं त्यांना बघून. सो तो फुसकारे मारतोय तर मी त्याला विचारलं, तो स्नेक हँडलरला, की म्हटलं वो ठीक आहे ना, वो कुछ करेगा नहीं नहीं मैडम, मतलब वो दूध पिलाया ना तुमने? तर म्हणतं नाही वो दूध नहीं पीता है, सांप कभी दूध ही नहीं पीता है. म्हटलं अरे बापरे. तर मी म्हटलं की ओके. मग शॉर्ट लागला शेवटी आणि हा आला आणि हा उभाच राहीना आम्हाला घाबरवण्यासाठी. आता ह्याला उभं कसं करावं तेच कळेना. मी आपली नाचते बिचते सगळं झालं. मग फायनली कांचनी माईकवर ना त्याला डिरेक्शन करत होत्या, कारण की त्या इतक्या वक्तव्य होत होत्या की शॉर्टला इतका वेळ लागत होता. हा अरे सांप को बोलो उठो उठो, हाँ सांप को बोलो थोड़ा लेफ्ट लो, हाँ थोड़ा राइट सांप को राइट में, हाँ बस आ गया सांप मार्ग पे. सांप को बोलो जरा डोलो, हाँ डोलो, हाँ सांप डोलो, अरे सांप को बोलो डोलो. अरे काय सांप को बोलो डोलो. शेवटी तो स्नेक हँडलर आम्हाला म्हणाला, मॅडम आप जरा बोलो ना,
वो सांप को सुनाई नाही काय गमती जमती झालेल्या होत्या. दॅट्स कांचनजी. आय थिंक शी इज अ डार्लिंग आणि ती अमेझिंग ॲज अ डिरेक्टर आणि तिला खूप एक्झिक्युशनची पॉवर खूप चांगली आहे त्यांची आणि त्या खूप छान सीन्स एक्झिक्यूट करतात. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू कांचनजी मला तुम्ही इतका छान रोल दिल्याबद्दल. क्या बात आहे. आणि अर्थात आगामी तुझे कुठले सिनेमे येणार आहेत त्याची सुद्धा उत्सुकता आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? त्यानंतर येते करार, ज्याच्यात परत मी आणि सुबोध भावे आहोत आणि उर्मिला कानेटकर आहे आमच्या बरोबर आणि ही एक सरोगसी वर आहे फिल्म, गंभीर फिल्म आहे. आणि ह्यानंतर येते ट्रकभर स्वप्न, जी नितीन देसाईंची फिल्म आहे. ट्रक पुन्हा ह्यापेक्षा नंतर आता सगळं रिलेटेड टू ट्रक. सो त्या फिल्म मध्ये माझ्याबरोबर मकरंद देशपांडे आहेत आणि इनफॅक्ट मी त्यांच्याबरोबर असं म्हणायला हरकत नाही. आणि ते फारच सुंदर ऍक्टर आणि डिरेक्टर स्वतः आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायची एक वेगळी मजा आहे. आपल्यातली सहजता ही आपल्याला सहज वाटत असताना जेव्हा आपण त्यांची सहजता बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं माय गॉड आपण किती अभिनय करतोय, हा माणूस केवढा सहज आहे. आणि त्यामुळे ना आपला अभिनय आणखीन चांगला होतो. सो जर ट्रकभर स्वप्नामध्ये तुम्हाला माझं काम आवडलं असेल किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन करारमध्ये, तर ती सगळी आपल्या कलाकारांची मदत असते असं मला नेहमी वाटतं. वा वा. क्रांती, पण एक प्रश्न आज माझ्या मनात आहे तो तुला विचारते की तुझे फेवरेट ऍक्टर्स ऍक्ट्रेस कोण आहेत, म्हणजे ज्यांना तू बघतेस आणि असं इन्स्पायर होतेस, असं काय? मराठीमध्ये, मराठी, हिंदी? मला तब्बू आणि इरफान खान हे दोघे माझे फेवरेट आहेत आणि मला त्यांचं काम बघायला कधीही सांग मी त्यांना आवाजूनच बघत असते. म्हटलं हे केवढे सुंदर ऍक्टर आहेत. आणि ऑफकोर्स आता आफ्टर वर्किंग विथ मकरंद देशपांडे, मकरंद देशपांडे इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स. क्या बात आहे, क्या बात आहे. असंच छान छान ऍक्टर्स आणि हे इन्स्पायर. आणि आमच्या समोर ही क्रांती रेडकर असते, त्यामुळे आता क्रांती कुठल्या नव्या भूमिकेत येते याची वाट आम्ही पाहत असतो. त्यामुळे पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज तू छान वेळात वेळ काढून आलीस, छान पावसाळी वातावरणात, त्यामुळे खूप अजून छान इथे धमाल मैफल रंगली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच निलिमा. थँक्यू IBN लोकमत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये छान मैफल रंगली आज क्रांती रेडकर सोबत. आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.